17व्या ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाच्या निवडीमध्ये आज उपसरपंच पदाच्या निवडीमध्ये ग्रामपंचायत मोर्चा उपसरपंचाच्या निवडीमध्ये आज वैभव सापसोड यांची या ठिकाणी निवड झाली आहे। समान 2 मतं पडले 8-8 आणि त्यानंतर निर्णायक मत सरपंच अमृता तेनाडे यांचं निर्णायक मत या ठिकाणी वैभव सापसोड यांना पडल्यानंतर ते 1 मताने या ठिकाणी विजयी झालेले आहेत। अत्यंत चुरशीची ठरलेली ही निवडणूक। तुम्ही डिक्लेअर करा साहेब, तुम्ही डिक्लेअर बापू त्यांना माहिती देऊ द्या। तुम्ही माहिती करा, तुमची माहिती आम्हाला द्या सगळी, मग नाही ते देते अगोदर डिक्लेअर करते ते, तुम्ही निवड प्रक्रियाचं डिक्लेअर करते। निवड प्रक्रिया डिक्लेअर करू मला काय म्हणायचं अगोदर त्यांनी सांगतात उपसरपंच पदाची निवडमध्ये मुरुडचे ग्रामविकास अधिकारी हे हां करा, डिक्लेअर करा साहेब। आज 31/10/2017च्या उपसरपंच राजीनामा दिला त्याच्या अनुषंगाने आज आपण इथं उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली होती। 17/11/2025 दुपारी 2 वाजता आज विशेष माझी सभा बैठक बोलवण्यात आली होती। त्यामध्ये नामविषयक प्रश्न करण्यामध्ये सकाळी 10 ते 12 पर्यंत नामविषयक पदाची दुपारी 12 ते 12:30 पर्यंत नामविषयक पदाची माघार होती 12 ते 30 ते 1 पर्यंत आणि सभेची सुरुवात दुपारी 3 वाजता आणि आवश्यकता असल्यास मतदान दुपारी 3 वाजता होते। यावेळी गुप्त पद्धतीने मतदान व्हावे असे सदस्यांनी सांगितले। यामध्ये दोन्ही उमेदवारांना समसमानमध्ये पडले होते। नाव सांगा, उमेदवाराचे नाव सांगा ना। श्री वैभवजी सापसोड आणि श्री महेशजी नैरोबा कंची असे हे दोन्ही उमेदवारांचे नावे होते। त्या दोन्ही उमेदवारांना समसमान मते पडली 8-8 मध्ये आणि हे एक मत शासन निर्णय सरपंच निर्णायक मत हे श्री वैभवजी सापसोड यांना देण्यात आले आणि नोटासाठी एक मत नोटासाठी गेले। सरपंचाचं निर्णायक मत हे श्री वैभवजी सापसोड निवडीचं पत्र आणि त्याच्या अनुषंगाने त्यांना 9 मतदान पडले व त्यांची या ठिकाणी त्यांना निवडीचं पत्र दिलं। प्रोसिडिंग, हां ठीक आहे हां। या ठिकाणी नवनिर्वाचित उपसरपंच वैभव भैया सापसोड आमच्यासमोर आहेत। आपण त्यांना विचारूयात साहेब, निवडणूक प्रक्रियाचा आपण काय सांगाल, कशा पद्धतीने निवडणूक प्रक्रिया झाली आणि यामध्ये किती मतदान आपल्याला पडलं आणि याबद्दल आपल्याला माहिती द्या। 15 दिवसापूर्वी त्या निवडणुकीत सरपंचाच्या निवडीबाबत थोडा प्रोग्राम मागे पुढे होत होता। आज सोमवारी म्हणून आपण ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली। त्यामध्ये माझे मित्र सहकारी महेशजी कंचे आणि मी 2 उमेदवार दोघांना आम्हाला समसमान 8-8 मतं पडली। 1 मतदान नोटाला पडले आणि निर्णायक मतदान शेवटी आमच्या सरपंचांनी माझ्याकडे गेले। त्याबद्दल मी सरपंचाचे आणि पूर्ण सदस्यांचे तर हे होते नवनिर्वाचित उपसरपंच वैभव भैया सापसोड। तुर्तास एवढेच, धन्यवाद। एक प्रतिक्रिया, सर्वप्रथम आपलं उपसरपंच म्हणून अभिनंदन। आपली पहिली प्राथमिकता काय असेल उपसरपंच म्हणून निवड झाल्यानंतर? मूलभूत गरजा मुरुडच्या ज्या आहेत, कचरा, लाईट, पाणी याच्यावरच काम होईल। त्याच्यानंतर मग आपण पुढच्या कामाला सुरुवात। मूलभूत गरजांमध्ये कचरा, लाईट आणि पाणी। रस्त्याबद्दल जे काय आता प्रस्तावित आहेत, काही आपल्याला माननीय आमदार साहेबांनी आपल्याला काही आश्वासनं दिलेली आहेत। येत्या 2-3 महिन्यात बरेचसे कामं किंवा बरेचसे रोडचे प्रस्ताव दिलेले आहेत, ती पूर्ण होतील। मला मंजुरी मिळेल कामामध्ये आपण बऱ्यापैकी शासकीय स्तरावर पाठपुरावा करून जास्तीत जास्त रस्ते कसे तरी यासाठी प्रयत्न करू। यस, आपल्याला शुभेच्छा। हे होते मुरुड ग्रामपंचायतचे नवनियुक्त उपसरपंच नवनियुक्त उपसरपंच वैभव सापसोड। तर या ठिकाणी निर्णायक 1 मतांना निवड झालेली आहे। तर या ठिकाणी बाहेर हा मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी आलेले आहेत। एक अत्यंत चुरशीची अशी निवडणूक, समसमान मतं झालेले आहेत आणि मुरुडमध्ये समसमान मत होण्याचा जो पायंडा असतो तो पायंडा या ठिकाणी पूर्ण झालेला आहे। या ठिकाणी मी
वैभव सापसोड यांचे प्रतिस्पर्धी महेश कनसे, आपण त्यांना निवडून दिलं, काय प्रतिक्रिया आहेत? कारण निवडणुकीमध्ये हार पराभव नसतो. हां आमच्या त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा आहेत. आम्ही सगळे मिळून सरपंच अमृताताई अमरनाडे यांच्या नेतृत्वाखाली गावाच्या हिताचं जे काम असेल ते भविष्यात ही करत राहू व आता जो काही झालेला निकाल आहे आपण आम्ही जनतेच्या दरबारात मांडून पुन्हा एकदा जनतेच्या दरबारात जाऊ. महेश सर, एकच प्रश्न विचारतो. आपण सर्व एकाच पक्षातून निवडणूक लढलात, आपण सर्व सोबतच होतात, परंतु अशी काय वेळ आली की आज ही क्षण मुरुडकरांना पाहायची वेळ आली की या ठिकाणी उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्याची पाळी आली, काय सांगा? राजकारणामध्ये अशा राजकीय घडामोडी घडत असतात. आपण बघितलं असं राज्य सरकारमध्ये बी किती उलटापालट किती घडामोडी होत्या, त्या पद्धतीने ते झालेलं आहे. तरी ते झालेली घडामोड कुठल्या कारणाने झाली असेल तरी चौकडी मात्र त्यांच्या हितासाठी काम केलेलं आहे. त्याचबरोबर आपण मिळून काम करू, मिळून काम करू असा एक शब्द त्या ठिकाणी महेश कनसे यांनी आपण दिलेला आहे आणि आपण त्यांना शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा दिलेल्या आहेत आम्ही. येस 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 सहकारी अमरबाबू नाडे यांच्या विचारानं आम्ही पूर्वी बी प्रेरित होतो आणि आज बी आहेत. त्याच्यामुळं ते जोपर्यंत ह्या खुर्चीवर आहेत तोपर्यंत आम्ही त्यांना सर्वतोपरी मदत करू निश्चित. यस. शेवटचा प्रश्न, आज तारीख 17 ग्रामपंचायत सदस्य बरोबर आणि 17वी ग्रामपंचायत आणि 17वी ग्रामपंचायतचे उपसरपंच देखील 17वे, तर एक साथ आपण काम करणार. येस येस, आपल्याला शुभेच्छा. तर या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आमचे पत्रकार बंधू या ठिकाणी आहेत. काय भावना आहेत आपल्या त्या ठिकाणी? गोरे साहेब आहेत. निवडणूक या कधीही न घडलेली प्रक्रियेतून घडलेली आहे. त्यामध्ये सध्या तर जिवंत प्रत्येक बघून आला सुंदर प्रक्रिया पार पडली. सरपंचपदी येस 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 येस. तर आपण या ठिकाणी भेटूया. एक जल्लोष, आपण एक जल्लोष पाहू या ठिकाणी. निवड झालेली आहे आणि एक जल्लोष पहा, एक तरुणाईचा जल्लोष पहा. या ठिकाणी ग्रामस्थ मोठ्या संख्येने आलेले आहेत. एक जल्लोष, एक उत्साह या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत. हलकीचा आवाज करत आहेत. पोलीस प्रशासनाने देखील चोख या ठिकाणी बंदोबस्त लावलेला आहे आणि एक समसमान मतं पडल्यानंतर निर्णायक मत या ठिकाणी लागलेलं आहे. काय भावना आहेत आपल्या भावना काय? ताई, काय भावना आहेत आपल्या? एवढीच आमची अपेक्षा. यस यस, धन्यवाद ताई. बघा, नागरिक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रतिक्रिया देत आहेत. या ठिकाणी शरीफ भाई निकाल लागला. सुरुवातीला समसमान मतं पडले. सरपंचाचं निर्णायक मत वैभव सापसोडला पडलं. काय भावना आहेत आपल्याला आणि काय मुरुडचा जो विकास आहे तो कशा पद्धतीने होईल? मुरुडच्या नागरिक अमृताताई यांनी जो निर्णय घेतलाय तो मुरुडच्या जनतेच्या मनातला निर्णय आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मागचा जो काही 3 वर्षाचा बॅकलॉग असेल तो नक्कीच नवनिर्वाचित उपसरपंच वैभव सापसोड हे पूर्ण करतील आणि जनतेला दिलेली जी काही आश्वासन आहे किंवा अमरबाबूची जी काही मागचे स्वप्न आहेत त्या स्वप्न पूर्ण करतील एवढी अपेक्षा ठेवतो आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांनी चांगलं काम करावं आणि त्यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन करतो. एक शेवटचा प्रश्न, 17वी ग्रामपंचायत, आज 17 तारीख आणि 17वे उपसरपंच. पहिल्यांदा मुरुडच्या इतिहासात पहिल्यांदा उपसरपंच पद हे मुरुड शहरातील व्यक्तीला मिळालेलं आहे. आजपर्यंत गाव भागातला मिळालो. आपली सकाळी चर्चा झाली. मुरुड शहरातील व्यक्तीला मुरुड शहर आणि मुरुड गाव, मुरुड शहराला प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. गोष्ट आहे आणि ह्या लोकशाहीचा विजय आहे. यस, पहा हे उत्साह पहा, याची देही याची डोळा, हा उत्साह पहा. एक चांगली निवडणूक, एक चुरशीची निवडणूक, अत्यंत चुरशीची निवडणूक या ठिकाणी आता संपन्न झालेली आहे. त्या निवडणुकीमध्ये काय
या ठिकाणी समाधान काय प्रतिक्रिया देणार? समाधान भाऊ यांच्याकडून एकच अपेक्षा आहे, हां 22 महिन्यात यांच्याकडून बाकीच्या चुका झाल्या त्यांच्याकडून होऊ नये. नाहीतर आम्ही तुम्हाला गुत्ता लावून नंतर बर तुमचा गुलाल आम्ही लावून फिरायला का मुरुडच्या समस्येचं समाधान करू शकतील का? अपेक्षा त्यांच्याकडे आज मंडळीचं यस 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 या ठिकाणी लवराजे सवस्ते या ठिकाणी आहेत. काय भावना आहेत आपल्या? भावना अगदी आनंदाची भावना आहे का? तर ह्या मुरुड नगरीमध्ये अगदी योग्य निवड केली. जे काही आपल्या 2.5 वर्ष भोगलेलं होतं त्यानंतर सर्व समस्या दूर करतील. मुरुड नगरीला दूर करतील. जे विजयी झालेल्या उमेदवाराचे नाव आहे वैभव बनसोड. ते येणाऱ्या वर्षाचं व्यक्तिमत्व आहे. त्याबद्दल त्यांना यस यस धन्यवाद धन्यवाद. बघा तरुणाईमधला जल्लोष पहा, साथ करून या ठिकाणी त्यांच्यावरती विजयाचा गुलाल, वैभव सापरावरती विजयाचा गुलाल या ठिकाणी उधळला जात आहे. याची देही याची डोळा या ठिकाणी आपण पाहत आहात. 17व्या ग्रामपंचायत मधले उपसरपंच पदाचे उमेदवार आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. एक उत्साह, एक जल्लोष.